आज मी तुम्हाला घेऊन निघालोय एका अशा ठिकाणी जिथं मंदिर तर आहे, पण ते मंदिर इतर मंदिरांसारखं नाहीये. या मंदिराला ना भिंती आहेत, ना इथं हळदी कुंकू चालतं. आणि हो, इथं नैवेद्य आणि प्रसाद हा मांसाहाराचा असतो. सांगली जिल्ह्यातील विट्यापासून 15 किलोमीटरवरती असणारं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाचं नाव आहे श्री वेताळगुरू. घाटमाथ्यावरचं हे मंदिर साक्षात भूतांचा राजा म्हणजेच वेताळ यांचे. लहानपणी ज्या विक्रम वेताळाच्या गोष्टी ऐकत होतो त्यातलेच हे वेताळ. त्यांचं रक्षण साक्षात भूत करतात. वेताळगुरू म्हणजेच भगवान शंकरांचे भैरवी रूप. वेताळगुरू हे रेणावे येथील रेवणसिद्धांच्या खडीच्या डोंगराला वास्तव्यास आले होते. रेवणसिद्ध यांना मांसाहार अजिबातच चालत नाही व वेताळगुरूंच्या सोबतीला सदैव भूत असतात व त्या भूतांना सतत मांसाहार लागतो. या कारणामुळं रेवणसिद्धांनी वेताळगुरूंना विनंती केली की तुम्ही इथून काही अंतरावरती राहण्यासाठी जावा. म्हणून वेताळगुरू हे रेवणसिद्ध सोडून रेवणगाव इथं वास्तव्यास